नमस्कार. दापोडे गावचे युवा नेतृत्व माननीय श्री मोहित भरत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने गुरुवार दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी हळदी कुंकू व खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं आयोजन सौ कल्पना भरत पाटील, माजी जिल्हा सदस्य व सौ सविता किरण पाटील व विशाखा भूषण पाटील यांच्या संकल्पनेतून तसेच महादेव महिला मंडळ दापोडे, गावदेवी महिला मंडळ दापोडे, गावातील सर्व बचत गट यांचा एकत्रित हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने रील स्टार ज्योती पाटील, अनुराधा पाटील यांच्या सोबत खेळ पैठणीचा कार्यक्रम रंगला. तसेच भाग्यवंत महिलांना लकी ड्रॉ या स्पर्धेच्या माध्यमातून बक्षीस सुद्धा देण्यात आलं. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण तसेच महिला उद्योगात चालना देऊन महिलांचा गौरव करण्याचे काम युवा नेते मोहित भरत पाटील यांनी केलं. या प्रसंगी त्यांचा केक कापून देखील वाढदिवस साजरा केला. विजेत्यांना पैठणी पारितोषिक देऊन प्रत्येक महिलाला भेट वस्तू देखील दिली. या संपूर्ण कार्यक्रमामध्ये पाटील कुटुंबांनी महिलांचा सन्मान केला. जवळपास 400 ते 450 महिलांना सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी पार पडला. तर चला पाहूया या कार्यक्रमातील काही क्षणचित्र. जेव्हा आपण खेळ पडली 4 उच्चांक लाईन येत ना त्यांना थोडंसं नाशिकचे द्राक्ष, गोव्याचे काजू, मोहनवाडीचे नाव याला कशाला साखरेचे खडे राज्य नावाचं नाव घेते तेव्हा माझं नाव योगिता संदीप पाटील. गुलाबाचं फूल दिसायला लागलं, संगीताचं नाव औदुंबराच्या झाडाखाली दत्तगुरूंची सावली, औदुंबराच्या झाडाखाली दत्तगुरूंची सावली, निती नावाला जन्म देणारी धन्यती भावनी. भाजी भाजी मेथीची, भाजी भाजी मेथीची, भाजी भाजी प्रीतीची. मस्त.
पाटावे उभा कोण उभा उभे राखो पाटावे उभा कोण उभा उभे राखो मागुनी देताले लंगरू देवाला लंगरू त्यांच्या समोर सन्माननीय भरत पाटील साहेब, सन्माननीय बंटी चौधरी, सन्माननीय हरकत पाटील. आज वाढदिवस त्यांचा मुलगा मोहित भरत पाटील. नक्कीच गावातील दोन्ही महिला मंडळ असतील, बचत गट असतील, ते आपला हळदी कुंकवाचा कार्यक्रम एकत्रितरित्या होत नव्हता, परंतु आज खऱ्या अर्थाने आपल्या दापोडे गावातील महिला भगिनी एकत्र आल्या पाहिजे आणि हा हळदी कुंकवाचा पवित्र कार्यक्रम एकत्रितरित्या या संकल्पनेचं आज पाटील परिवाराच्या विनंतीला मान देऊन दापोडे गावातील सर्व महिला इथे उपस्थित आहेत. या पाटील परिवाराची ओळख स्वर्गीय हरिभक्त पारायण पांडुरंग जाधव पाटील बुवा व श्रीमती येसुबाई पांडुरंग पाटील यांचा नातू सन्माननीय भरत पांडुरंग पाटील व सौ कल्पना भरत पाटील यांचा मुलगा सन्माननीय मोहित भरत पाटील यांचा आज वाढदिवस. खऱ्या अर्थाने त्यांचा जन्म 30 जानेवारी 1994 रोजी झाला आणि पाटील परिवारामध्ये आनंदाचा क्षण झाला. आज त्यांना वय वर्ष 32 वर्षामध्ये ते पदार्पण करत आहेत. त्यांनी खऱ्या अर्थाने त्यांचं प्राथमिक शिक्षण इंग्लिश मीडियम पोद्दार हायस्कूल धामणकर नाका भिवंडी इथे त्यांनी प्राथमिक शिक्षण केलं. त्यानंतर पदवीधर शिक्षण पूर्ण करून वडिलांच्या व्यवसायामध्ये हातभार लावण्यासाठी त्यांनी आर्किटेक्ट डिप्लोमा ग्लोबल कॉलेज डोंबिवली येथे पूर्ण केला आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या व्यावसायिक जीवनाला सुरुवात झाली. वडिलांचा प्रोजेक्ट स्टोन एज हा प्रोजेक्ट भाटाला येथे सुसज्ज असा आपण प्रोजेक्ट पाहत आहोत. संपूर्ण महिला वर्ग तिथून गेला असाल तर त्या प्रोजेक्ट मध्ये काही डेव्हलपरची पार्टनरशिप होती, परंतु मोहित भरत पाटील यांनी व्यवसायामध्ये पदार्पण केल्यानंतर वडिलांच्या बरोबर राहून व्यवसाय कसा करायला पाहिजे आणि लोकांशी संबंध कसं जोडायला पाहिजे या अनुषंगाने वडिलांच्या पुढे जाऊन त्यांनी व्यावसायिकामध्ये जे पार्टनरशिप होते त्यांना बाजूला सारून त्यांचे जे टक्केवारी होती ते देऊन आज एकमेव प्रोजेक्ट मोहित भरत पाटील हा भाटाण्याला करतो. त्यानंतर पडगा येथे देखील त्यांनी 2 प्रोजेक्ट सुरू केलेले. खऱ्या अर्थाने या गोष्टीची दखल घेऊन त्यांना केंद्र शासन केंद्र सरकारच्या मेरा युवा भारत संघटन युवकांना एक वेगळा प्लॅटफॉर्म निर्माण करण्यासाठी त्यांना खऱ्या अर्थाने प्रभारी माय भारत ठाणे जिल्हा युवा क्रीडा मंत्रालय भारत सरकार हा त्यांच्या संघटनेमध्ये त्यांना संलग्न केलं. नक्कीच आपल्या दापोडे गावातील जे खेळाडू आहेत, युवा वर्ग आहेत, त्यांनी जर खेळामध्ये आपलं नाव केलं तर नक्कीच मोहित भरत पाटील यांच्या आयडीवर शासनाच्या आयडीवर त्यांचं जर त्याच्या खेळाची दखल घेतली तर त्या खेळाडूला शासनाच्या सेवेमध्ये असेल किंवा त्यांना मानधन असेल ते देण्याचा नक्कीच मोहित भरत पाटील हे प्रयत्न करतील. त्याचा उद्देश त्यांना आज जव्हार येथे जी आपण जव्हार नगर परिषदेची इलेक्शन बघितली त्यांना 5 नंबर वार्डामधून त्या जव्हारमधून त्यांना उमेदवारी जाहीर झालेली होती, परंतु त्याच्या आग्रहाखातर मोहित भरत पाटील यांनी ती इच्छा व्यक्त केली होती. परंतु आपल्या गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ ग्रामस्थांनी सन्माननीय भरत पाटील साहेबांची चर्चा करून मोहित पाटील यांना सांगितलं की तू जर गावापासून बाहेर जर तू तुझं चांगलं नेतृत्व करशील तेच पहिले तू गावापासून सुरुवात कर. कुठेतरी गावातील युवकांना प्लॅटफॉर्म मिळेल आणि आपल्या महिला व भगिनींना
खेळ असतील, महिला सक्षमीकरण असेल, या पद्धतीने महिलांना एक आपल्या दापोडे गावातून शासन स्तरावर प्लॅटफॉर्म निर्माण करून दे. नक्कीच जर तुम्ही जर आज गावापासून सुरुवात केली तर कुठेतरी तुझं कार्य मोठं होऊन तू आपल्या तालुक्याचं नव्हे आपल्या ठाणे जिल्ह्याचं नेतृत्व करतील. त्या अनुषंगाने मोहित पाटील यांनी जव्हार नगर परिषदेची निवड जी त्यांना उमेदवारी होती ती नाकारून कुठेतरी गावामध्ये त्यांचा संपर्क नव्हता, परंतु आता त्यांनी गावातील आपल्या युवक वर्गांना आणि आज आपल्या महिला भगिनींना देखील त्यांनी एकत्र आणलं. त्यांचा उद्देश फक्त गावातील चांगल्या कामांना प्राधान्य देणे. नक्कीच युवकांसाठी त्यांनी एक प्लॅटफॉर्म करून निर्माण केले. लॉजिस्टिक हा बनवून युवकांना ट्रान्सपोर्टिंग असेल, लोडिंग अनलोडिंगची कामं असतील किंवा ऑफिशियल वर्क असेल, ते आपल्या दापोडे गावातील सुशिक्षित मुलांना नोकरीचं कुठेतरी एक प्लॅटफॉर्म निर्माण करण्यासाठी त्यांचा मानस आहे. नक्कीच एक युवा नेतृत्व, त्यांचा शांत, संयम आणि एक उच्च शिक्षित असं त्यांचं ख्याती आहे. ते कमी बोलतात पण त्यांची कामाची पद्धत. आज हा कार्यक्रम करण्याकरता त्यांनी गावदेवी महिला मंडळातील कार्यकर्त्यांना एकत्र येऊन बोलवलं की मला असा कार्यक्रम करायचा आहे. तुम्ही सांगा कशा पद्धतीने आपल्या महिलांना सक्षमीकरण झाल्या पाहिजे, महिला एकत्र कशा आल्या पाहिजे, त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर महादेवी महिला मंडळाची अध्यक्षा कामिनी गुरुवार पाटील आणि मला त्यांनी बोलून सांगितलं की कशा पद्धतीचा कार्यक्रम करायला पाहिजे. तर प्रत्येकाचं थोडं थोडं मत घेऊन त्याने आजचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने जे आपण रीलचा त्यांनी आतापासून चांगल्या पद्धतीचं आपल्या महिला भगिनींचं एंटरटेनमेंट केलं. अशा रीलचा ज्या आहेत अनुराधा रोशन पाटील व ज्योती भगवान पाटील यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. नक्कीच हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आपण अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न करत आहोत. आपण पाटील परिवाराची ख्याती बघितली तर गेली 35 वर्ष आपण दत्त जयंतीचा उत्सव पाहतो. आम्ही शाळेत असताना पाहिलं की दत्त जयंतीचा उत्सवानिमित्ताने गावामध्ये एक उत्साहाचं वातावरण असायचं. मी शाळेत असताना माझे सोबती मित्र किंवा मनीषाताई त्यांची जी असेल त्यांच्या वेळेस जो आपण सुरेखा शांतारामचा सुरेखा सिद्धरा पाटीलांचा शेत पाहतो. जवळजवळ 5 वाजल्यापासून सगळे विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर तिथे जमायचे तर बाबा दत्त जयंतीचा कार्यक्रम आहे आणि त्यावेळेस भजन कीर्तन आहे. गावामध्ये जो महाप्रसाद कार्यक्रम व्हायचा नक्कीच त्यावेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणात हा दत्त जयंतीचा उत्सव कुठे होत नव्हता. आपल्या या भागातील परमार्थी हरिभक्त पारायण कीर्तनकारिका असतील, भजन मंडळी तिथे उपस्थित असतात. आतापर्यंत तो कार्यक्रम ते चांगल्या पद्धतीने करतात. नक्कीच माणसाने जन्माला आल्यानंतर आपण आता बघतो खरोखर हा कलियुग आहे. माणसाला कुठेतरी परमार्थाची जोड पाहिजे. त्या अनुषंगाने आपल्या आज गावामध्ये भजन देखील आहे. ते यशवंत पाटील त्यांची मुलगी चांगल्या पद्धतीचं भजन करतात. हरिपाठ देखील आहे. हरिपाठ मंडळामध्ये आपल्या गावदेवी महिला मंडळाच्या व काही महादेवी महिला मंडळाच्या महिला भगिनी जॉईन झाल्या. हरिपाठ आपल्या जवळजवळ भिवंडी तालुक्यामध्ये आपल्या हरिपाठाचं नाव आहे. आपली कमलावहिनी असतील, आपल्या ज्योतिताई असतील, काय त्यांचा सुमधुर आवाज आहे. मी एकदा पाहिलं तर त्या महिला भगिनींनी कुठेही हरिपाठ असलं तर टेम्पोमध्ये देखील प्रवास करतात. आज त्यांच्या घरामध्ये चांगल्या पद्धतीचा 4 व्हीलर आहे पण परमार्थाचं कार्य तुम्ही लॉरीमध्ये जा, टेम्पोमध्ये जा, पण परमार्थाचं कार्य तुम्ही केल्यानंतर कुठेतरी त्याची प्रचिती आपल्याला येते. आपण संसार करत असताना परमार्थाची जोड पाहिजे आणि परमार्थाबरोबरच शिक्षण, सामाजिक काम आणि सामाजिक कामाची देखील जोपासना झाली. मी त्या दिवशी मोहित पाटलांची चर्चा केली तेव्हा समजलं की मोहित पाटलांना हे सामाजिक कामामध्ये शैक्षणिक असेल, सामाजिक काम असेल, धार्मिक काम असेल त्यामध्ये खूप त्यांना आवड आहे आणि ते कधीच दापोडे गावातील प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते आता खरोखर सहभागी होतात. आपण पाहतो कुठेतरी ते
त्यांच्या व्यावसायिकामुळे त्यांना कुठेतरी पुढे जायचं होतं. आज चांगल्या पद्धतीचा त्यांचा व्यवसाय सेट झालेला आहे आणि परमार्थाच्या कार्यामध्ये देखील त्यांचं घर आहे. त्यांचे स्वर्गीय हरिभक्त पारायण पांडुरंग दादू पाटील यांना आपण सर्वांनी पाहिलं असेल. अतिशय चांगले ते एक बुवा होते आणि आपण पंढरपूर वारी असो किंवा आपल्या पंचक्रोशीमध्ये हरिभक्त पारायणाचा कार्यक्रम असो ते नक्कीच नेहमी असायचे आणि खरोखरच त्यांचं आज छायाछत्र त्यांच्या कुटुंबावर आहे आणि म्हणून आज त्यांच्या कुटुंबाची खूप सारी प्रगती झालेली आहे. कुठेतरी आता त्यांना गावामध्ये आपण मागे भरत पाटील साहेबांचं देखील समाजकारण पाहिलं ते आपण ही शाळा पाहतोय. मागच्या वेळची जी ग्रामपंचायतीने शाळेची सुसज्ज अशी इमारत बनवली त्यामध्ये कुठेतरी आपल्याला जून महिना उघडणार होता आणि कुठेतरी शाळेतील मुलांचं नुकसान होणार होता. शाळा पूर्ण झालेली नव्हती. जवळजवळ 10 ते 15% काम बाकी होता. परंतु भरत पाटील साहेबांकडे ती आपली ग्रामपंचायत त्यावेळेची कमिटी गेली ज्याने जी शाळेची इमारत बांधली तेव्हा भरत पाटील साहेबांनी सांगितलं ठीक आहे मी उद्यापासूनच कामाला सुरुवात करतो. नक्कीच जून महिना उघडण्याच्या आत भरत पाटील साहेबांनी राहिलेलं अपूर्ण काम पूर्ण केलं. आपल्या गावामध्ये खूप सारी ताकद आहे. आपल्या गावातील जेवढे कुटुंब आहेत त्या कुटुंबाने या शाळेसाठी चांगल्या पद्धतीने ज्याच्या परीने देणगी असेल ती देणगी रूपाने ही शाळेसाठी देणगी दिली म्हणून आज आपण ही शाळा आपला सुसज्ज असं मंदिराचं आई आपली ग्रामदेवता त्या मंदिराचं काम सुरू आहे. प्रत्येक गावातील प्रत्येक कुटुंबाने आपल्या परी एवढं योगदान मंदिरासाठी दिले आहे. तशाच पद्धतीने जरी आपली एकता आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये नव्हे आपल्या भागामध्ये आपल्या दापोडे गावाचं भविष्यात कसं होईल आपल्या भगिनींची खरोखरच प्रत्येक पुरुषामध्ये यशस्वी पुरुषामध्ये महिलेचा फार मोठा हातभार असतो आणि या कुटुंबाला देखील आपल्या मोहित भरत पाटील आजचे मुख्य गेस्ट यांच्यावर देखील त्यांची आई सौ कल्पना भरत पाटील यांचं छायाचित्र आहे. नक्कीच त्यांची पत्नी पर्णिका मोहित पाटील ही खऱ्या अर्थाने मोहित जेव्हा त्यांच्या व्यावसायिक कामानिमित्ताने जात असेल तर घरचं जेवण जर ती माऊली देत असेल तर कुठेतरी कसं आहे माहिती आहे का आपल्या जे कुटुंबातील व्यक्ती आपल्या बाहेर जात असेल घरचं अन्न असेल तर कुठल्याच प्रकारचा त्याला आजार होणार नाही याकडे देखील त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने मोहितची सासूरवाडी अंकुश मात्रे हे देखील चांगलं कुटुंब आहे गुंदोली गावचं. त्यानंतर या कुटुंबाने आताच यावर्षी आपल्या पारसिक बँकेचे गोपीनाथ पाटील पारसिक सहकारी बँक पाहतो जी आपल्या आगरी समाजाची सुसज्ज अशी बँक त्यांच्या कितीतरी शाखा झालेली आहे आणि एक विश्वासाची बँक आहे. असे गोपीनाथ पाटील स्वर्गीय गोपीनाथ पाटील यांचा मुलगा विक्रम गोपीनाथ पाटील दुसरी सोन त्यांची गोपीनाथ पाटीलची नात आहे. आणि खरोखरच या कुटुंबाचे नातेवाईक आणि आपल्या गावातील जनपरिवार खूप आहे असे या कुटुंबाची ओळख आहे. आणि नक्कीच या कुटुंबाने आज आपल्या महिला भगिनींना एक केलं. नक्कीच या कुटुंबासाठी आपल्या मोहित भरत पाटीलसाठी त्यांच्या वाढदिवसासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. नक्कीच मी आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि ज्यांचा वाढदिवसानिमित्ताने हा कार्यक्रम मोठ्या आनंदात साजरा झाला. आपल्या रील स्टार देखील चांगल्या पद्धतीचा रील इंस्टाग्राम फेसबुक या माध्यमातून नक्कीच आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये नव्हे महाराष्ट्रभर या आपल्या महिला भगिनींच्या रील जेव्हा पडतील तेव्हा खरोखर दापोडे गावाची एकता आपण त्या अनुषंगाने पाहणार आहोत. नक्कीच डीजे सर्वांनी हात लावून Happy birthday to you.
ज्योती ताईला आशीर्वाद देते, अनु ताईला आशीर्वाद देते. चला वहिनीने पुढे यायचं आहे. विजेते स्पर्धक आहे सारा बिपी पाटील, मुकेश नारायण पाटील यांच्या सौ आहेत त्या. सावंत सीताराम पाटील यांची धर्म. जितेश गणेश पाटील. यानंतर माध्यमात पाहुण्यांना विनंती करतो की आपण थांबायचं आहे. लालमणी तोडले, काळेमणी जोडले, जगची श्रावणीसाठी आईबाप सोडले. कारण असो, दापोडे गावातील आपला वीर जणांची मंडळ असो, युवकांचे प्रश्न असो किंवा आपले वयोवृद्ध. स्त्री म्हणजे घरचा आधार आणि समाजाची शक्ती. ती शक्ती आज एकत्र बघून मी खूप भावुक झालो आहे. तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद माझ्याबरोबर असाच राहू द्या. आपण भविष्यातही काहीतरी पूर्ण महिलांसाठी चांगला काहीतरी विषय आपण करू शकतो. आणि उद्या माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी मला आशीर्वाद देण्यासाठी सर्व तिथे उपस्थित राहा. जशा आज इथे तुम्ही उपस्थिती दाखवली तशी मला उद्याही तुम्ही उपस्थित राहा अशी अपेक्षा आहे तुमच्याकडून. आणि खूप खूप धन्यवाद. तुम्ही इथे जमलात, आपल्या कार्यक्रमाला रंग आला आणि तुम्ही खूप एन्जॉय केला असेल असा मला तुमच्या चेहऱ्यावरून दिसतो. आणि हे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. बर्थडे साठी हा कार्यक्रम पहिल्यांदा झालेला आहे. मी आजपर्यंत नाहीये जिथे बर्थडे निमित्त महिलांसाठी हळदी कुंकू आणि खेळपट्टीचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आपण अजून कधी केलेला आमचा पहिलाच कार्यक्रम आहे. म्हणून वाढदिवसाचा आमचा हा पहिलाच कार्यक्रम आहे. तर जोरदार टाळ्या वाजवा जर तुम्हाला कार्यक्रम आवडला असेल. नक्कीच आम्हा महिलांचा हळदी कुंकू केला साजरा मोहित भाऊंनी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने. खरोखर महिलांनी खूप चांगल्या प्रतिसाद दिला या कार्यक्रमासाठी. आणि खरोखर हळदी कुंकू बोललं तर सौभाग्याचं, हळद बोलली तर आरोग्याचं प्रतीक, कुंकू सांगितलं तर सौभाग्याचं. हे बायकांसाठी तर खूप आनंदाचा क्षण असतो का हळदी कुंकू बोलला का उत्साह असतो सगळ्यांमध्ये. का काही कार्यक्रम आपला अनाऊन्स केला का हळदी कुंकवाचा तर बायका सहजपणे उपस्थिती दाखवतात आपल्या आनंदाने आणि त्याच्यात आपला आनंद साजरा करतात एकमेकांशी. आणि खरोखर आज आमच्या महिलांनी भाऊ एवढा छान प्रकारे हा साजरा केला हळदी कुंकू आणि मजा केली त्याच्यामध्ये. खूप छान वाटलं आम्हाला. प्रत्येकाला, प्रत्येक घरोघरी एक गृहिणीला तिच्या संसारासाठी मिक्सरचं वाटप केलं. तेही खूप छानरित्या झालेलं आहे. खरोखर खूप चांगलं वाटलं. मोहित भाऊंसाठी सांगेन का त्यांच्या पुढच्या असंच त्यांना उदंड आयुष्य लाभू दे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. जवळजवळ 300 महिलांची उपस्थिती होती इथे आणि त्यांनी जे खेळ ठेवलेले तोही एकदम अति सुंदर प्रकारे आम्हाला साथ दिलेली आहे. त्या खेळामध्ये उत्साहित होऊन भाग घेतलेला या खेळामध्ये प्रत्येक महिलेने. आणि तो खेळ खेळवण्यासाठी आमच्या 2 महिला रील स्टार यांना बोलवलेलं होतं. त्यांनी अप्रतिम खेळ महिलांसाठी खेळवलेले आहेत आणि खूप छान प्रकारे हा साजरा केलेला आहे जोरदार. एकच
महिला वर्गांना विनंती आहे, सर्वांसाठी गिफ्ट आहे, सर्वांसाठी गिफ्ट आहे.